आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, याचा थेट परिणाम धरणांच्या पाणी पातळीवर होतोय। हिंगोली जिल्ह्यामधील प्रमुख धरण असलेल्या सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 24% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे, तर तिकडे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं येलदरी धरणामध्ये 52% इतका पाणीसाठा आहे। त्याचबरोबर यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दुसऱ्या इसापूर धरणामध्ये 56% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे। हिंगोली जिल्ह्यामधील धरणांच्या पाणी पातळी संदर्भात याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, मात्र मराठवाड्यामध्ये पाहिजे तसा पाऊस बरसलेला नाही। मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या पर्जन्यमान चांगलं झालं नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या देशाचे पेरण्या देखील खोळंबलेल्या आहेत। तर जे पेरलेलं आहे सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, या खरीप हंगामाच्या पिकांना देखील रिमझिम पाऊस असल्यामुळे पडत असल्यामुळे जीवनदान मिळत आहे। मात्र जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती बघायला गेलं तर आपण बघू शकता, मी सध्या हिंगोली आणि परभणी या जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं येलदरी धरण या परिसरामध्ये आहे। या धरणामध्ये केवळ 52% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे आणि या धरणावर अवलंबून जे खालच्या बाजूला धरण आहे सिद्धेश्वर धरण, या सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 24% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या धरणावर या ते हिंगोली शहर, त्याचबरोबर पूर्णा शहर, असे अनेक शहरं जे आहेत ते पाणी पिण्यासाठी पाणी वापरलं जातं। जर बघायला गेलं तर या मागच्या वर्षी याच दिवसामध्ये या धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली होती, मात्र सद्यस्थितीला हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी देखील सद्यस्थितीला प्रवाहित झालेली नाही आहे। त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर पाण्याचा साठा जे ते वाढला नसल्यामुळं खरीप हंगाम, त्याचबरोबर जे सिंचनाखाली शेती आहे त्याच्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।